मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने एक बार फिर से राज्य सरकार को खुली चुनौती दी है। उनका कहना है कि दिवाली के बाद किसान और अन्य सामाजिक मुद्दों पर बड़ी बैठक आयोजित की जाएगी, सभी जिसके पास आमंत्रित किया जाएगा। पाटिल ने संभाजीनगर और जालना जिले के करीब 2.5 लाख लोगों को स्पष्टाचार पुरावा देने की मांग की है। अमरावती में आई लव मोहम्मद और आई लव महादेव जैसे मुद्दों पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि सरकार जनता का ध्यान भटकाने के लिए ऐसे विवाद खड़े कर रही है। अभ्यासक तुमच्याकडे बी येतात? आणि हेच तर सांगतात अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते तुम्ही. हा ना, तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत. बाय 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 बाय, यादीच करावं लागेल का अभ्यासकाच्या आता. हे बघा, आज हे 4 तारीख, बरोबर ना? 4च ना? आज 4 तारखेन आपण ह्या खोलीत गॅलेक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता 15 जण आहे. आत्ता 4 तारीख 2025 साली 2050 ला आपल्या 15 जणांचे किमान 50 जण असतील. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात. तुम्हाला तहसीलला काय पाहिजे, तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची, याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे? कोण अभ्यासक काय याचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881 चा 1901 चा तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत, 20-25 वर्षांना त्याचे 50 झाले. हे 15ला तर द्या. चला गॅजेट प्रमाणे, चला तुम्हाला सापडणार ना, आणि चला गॅजेट प्रमाणे 15ला द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या, चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू. चला करा सुरू. येड नका घेऊ ह्या अभ्यासकाचं. काय आता अभ्यासक म्हणलं का, जाऊ दे. आणि असं आहे की पण 2050 ला या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही ना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो आहेत हेच मराठी कुणबी येत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खुराक केलं लोकांचं. यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडीलं का कोण ती ती येडाला बेकार आहे बरं का. पडू नका येड्यात जाताना द्या. नाही मला नाही समजलं. म्हणजे 1994 जी आर रद्द करण्याची जी तुम्ही मागणी केली आहे, तर त्याला ते विरोध करतायत आणि असं म्हटलं या मागणीचा पुनर्विचार नाही. त्यांनी खरंच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागलाय त्या जे आरमुळं हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बोला. नाही लक्ष आटत नसतं. काय असतो एक नाद असतो लागलेला, आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात. यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं. हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे, तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही. ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जाणं गरजेचं आहे. मला आपल्याच माध्यमातून कळतंय की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून. कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली. आता कशासाठी बोलवली आम्हाला माहीत नाही, आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही. परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे.
की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार. या विधेयकावर म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो जी आर दिलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार आहे. त्याचं कोण ऐकतो बुंगळ्याचं ते बोंब बोलतं ग मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला, ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून, कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले. त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय. याचं कोण ऐकतंय इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच. हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते आहे ती. यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडून हात फिरावा लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जी आर रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढलाय. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना, आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं जे आर रद्द करा. वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा. 50%च्या वर गेलेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय. त्यात त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत, त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढं. काळजी करू नको म्हणा. ते काँग्रेसचा कोण आहे ते, त्याला म्हणा काळजी करू नको. तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता. आता दयामाया आम्ही सुद्धा कमी केली. आजच्या बैठकीला जाणारे तुमच्या मते कोण? तुम्ही आता काय शब्द वापरला? कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्या मते कोण आहेत? ओबीसीचे काय याचे हो, जातीचे नेते आहेत ते. ओबीसीचे काय याचे? ओबीसी 400-500 जाती आता. हे काय याचे नेते त्यांचे? हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं? जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं. ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते आहेत. याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता. आणि बाकीच्या 350-400 जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं. यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहेत. काय गरज नाही कोणाची यांच्या मागं पळायची. कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणायसाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची. नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे.